तर माझं नाव शिवानी मोरे, मी पुण्याहून आलेली आहे. मी रिपीटरची स्टुडंट आहे. मी इकडे आल्यावरती एक एक्सपिरियन्स केलाय की जे इथले पेपरची लेवल आहे ती पहिल्यापासून जे 2025ला जो पेपर होता त्याच्या बेसिसवर काढतात. पेपर लेंथीही असतो, तसाच जर टफही असतो, आणि मॉडरेटही असतो, आणि लेवल असते पूर्ण पेपरची. आणि एम सर स्वतः ह्या पिरियडमध्ये, हा जो पिरियड आहे शेवटचा, ते स्वतः सर्व त्यांचे हॉस्टेल्स आहेत तिकडे येऊन व्हिजिट करतात आहेत. IMP पॉईंट्स आम्हाला नोट करून देतात आहेत, किंवा सर्व टीचर्स आहेत ते हॉस्टेल व्हिजिट करतात आहेत, आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती की डिप्रेस्ड होऊ नये, किंवा पेपरसाठी कसं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे, किंवा जायच्या आधी आपण कसं हेल्दी, किंवा ह्या 10 दिवसात कसं स्वतःची हेल्थ नीट ठेवली पाहिजे. स्वतः हे त्यांचे सर्व प्रोफेसर्स किंवा सर्व फॅकल्टीज येतात आहेत. आणि स्वतः एम सर देखील आमच्यासोबत 12:30-1 वाजेपर्यंत असतात हॉस्टेलवरती. सगळी देखरेख नीट केली जाते. रात्रीची जर कोणाला काही गरज पडत असेल तर चहा पाण्याची सुद्धा रात्री 12-1 वाजता ते सोय पण करून ठेवतात. तसं जर अभ्यासाचं आणखीन सांगायचं गेलं तर पेपर जो असतो त्या पेपरचे त्यांनी आता DSP टाइम पण रिपीटर्ससाठी ठेवलेली आहे, खास करून रिपीटर्सची आता. कारण की जी लेवल होती 2025ची त्याच्यावरती त्यांनी ह्यावेळेस एवढं सगळं स्ट्रिक्ट केलंय की लेवल एम पेपरची खूप जास्त. आणि जे ह्या टेस्ट सिरीज आहेत ना, ह्या टेस्ट सिरीजमुळे आम्हाला ना 2026च्या पेपरची थोडी पण भीती नाहीये की त्या पेपर आम्हाला टफ जाईल, कारण की इथल्या पेपरची लेवलच अशी आहे. प्रत्येक पेपरमधला प्रश्न नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे, आणि काहीतरी नवीन शिकवून जातो. आमचे जे मॉक ड्रिल आहेत ते या मंथमध्ये एप्रिलपासून मॉक टेस्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये आमच्या 2 मॉक ड्रिल झाल्यात. त्याच्यामध्ये आम्हाला सेंटर अलॉट केले होते. सेंटर अलॉट केल्यानंतर तेवढा स्ट्रिक्टनेस होता जेवढा नीटला ठेवला जातो. म्हणजे आउटफिट म्हणा, किंवा कोणतेही ॲसेसरीज म्हणा, कपडे, कोणतेही असू दे, सगळे स्ट्रिक्टनेस ठेवला होता त्यांनी पहिल्यापासून, फर्स्ट डे पासून. जी टेस्ट शेवटपर्यंत ती आत्ता देखील मॉक टेस्ट असतात त्यात पण खूप जास्त स्ट्रिक्टनेस ठेवला जातो. पेपरची जी लेवल आहे ती पण तशीच असते. म्हणजे पूर्ण फील येत होतं की आपण नीटचीच टेस्ट देत आहोत. म्हणजे जी नीटला जो एक्सपिरियन्स असतो तिथं जाऊन घेण्याचा, तो आम्ही इथं ऑलरेडी घेतलाय. म्हणून ती जी 3 मेला जे आमच्यासोबत होणार आहे ना, त्याची आम्हाला थोडी देखील भीती नाहीये की बाबा काहीतरी आपण करतोय म्हणून. RCC मधल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत ना त्या सर्वात उत्तम असतात. आणि इथं स्वतः मोठेगावकर सर प्रत्येक क्लासमध्ये स्वतः जाऊन शिकवतात. आणि त्यांच्या जे ट्रिक्स असतात ते एकदम नीटच्या पेपरमध्ये पण सर्वांना आठवतात. म्हणजे ते एकदम इंटरॅक्टिंग पद्धतीने सर्वांना शिकवत असतात. आणि जे बायोचे वगैरे क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये ते पण एकदम हार्ड लेवल, मिडियम लेवल, म्हणजे सर्व लेवल मेंटेन करून असते. त्यामुळे नीटमध्ये आपल्याला काहीच अडचण येत नाही. सेम इथं जसा पेपर RCC मध्ये होतो त्याचाच रेप्लिका आपल्याला नीटमध्ये पाहायला मिळतो, किंवा याच्यापेक्षा पण सोपा तिथे आपल्याला पेपर मिळतो. आणि इथले जे पेपर्स असतात ते रेग्युलर बेसिसवर इथे शिक्षक येऊन मदत करतात, किंवा क्वेश्चन्स कसे सोडवायला पाहिजे ते सर्व सांगत असतात. त्यामुळे इथल्या टेस्ट सिरीजचा नीटमध्ये खूप फायदा होतो. काय सांगशील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुम्ही क्लास कोणताही जॉईन करा, पण क्लास करण्याच्या आधी, जॉईन करण्याच्या आधी तिथे शिक्षक कसं आहेत ते पहा. आणि लातूरमध्ये पण अशा प्रकारचे खूप सारे क्लासेस आहेत, पण RCC सर्वात बेस्ट आहे. आणि तुम्ही कोणताही क्लास लावण्याच्या आधी चौकशी करायला पाहिजे आणि नंतरच लावला पाहिजे. RCC मध्ये सर्व नियोजन, मॅनेजमेंट एकदम बरोबर आहे. आणि क्लासेस रेग्युलर होतात, शिक्षक वेळेवरती येतात, कोणताच टाइमपास वगैरे क्लासमध्ये होत नाही. अभ्यासाशिवाय दुसरं कोणतीच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ते घेतल्या जात नाही. त्यामुळे RCC बेस्ट आहे. RCC जॉईन करा. मी अहिल्यानगरमधून आलेली आहे. 11-12ला मी RCC मध्येच होते आणि आत्ता रिपीटसाठी RCC मध्ये आहे. तर क्लास टेस्ट सिरीज मागच्या महिन्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आमचे जे राऊंड झाले ते खूप हार्ड होते, टफ होते. आणि आत्ता ते पेपर टफ घेतल्यामुळे आत्ता जे पेपर घेत आहे टेस्ट सिरीजचे आमचे डे बाय डे पेपर चालू आहेत, तर ते आम्हाला इझी जात आहेत. म्हणजे काही मॉडरेट जातात, ते लेवल वाईज सेक्शन काढतात, तर त्याच्यामुळं आम्हाला इतकं काही वाटत नाही. आणि सर स्वतः आमच्याकडून तयारी करून घेतात. DSP अवेलेबल असते 24 तास, तर ते आम्हाला बोलवतात, डाऊट क्लिअर करून घेतात. तर मी सोलापूरवरून आले आहे. तर मी रिपीटरची स्टुडंट आहे. RCC मध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज सुरू आहेत. म्हणजे टेस्ट सिरीज तर क्वेश्चन्स तर खूप पूर्ण NCERT लाईन टू लाईन असतात, आणि हार्ड पण असते. डायरेक्ट नीटमध्ये जसे असतात क्वेश्चन तसेच असतात. आणि मोठेगावकर सर पण खूप मोटिवेशन करतात, येतात, सांगतात कशी म्हणजे हार्ड असली तरी तुम्ही कसं प्रिपेअर व्हायला पाहिजे नीटच्या टेस्टसाठी. फॅकल्टी जे आहेत, शिकवणारे जे शिक्षक आहेत, एकंदरीत कसा अनुभव आहे त्यांचा, कशा पद्धतीने तयारी करून घेतली जाते? फॅकल्टी तर सगळे चांगले आहेत.
सगळे चांगले शिकवतात, सगळे पूर्ण डाऊट क्लिअर होतात. DSP चालू आहे, म्हणजे सगळे डाऊट वगैरे क्लिअर करून घेतात स्वतः चांगल्या पद्धतीने.